नमस्कार सर्वांना. तर माइंड या चॅनलवरती तुमच्या सर्वांचे खूप खूप स्वागत आहे. तर आहे ना, हे 5 सप्टेंबरचा व्हिडिओ आहे. तर विराटला आज सुट्टी होती. तर आज तो सकाळ सकाळ उठून आवरून आहे ना, मस्त असं एक स्केटिंगचं प्रॅक्टिस चालू होती. तर पहिल्यापेक्षा बरी झाली आहे त्याची स्केटिंगमधली प्रॅक्टिस ही. आता तो इझिली सगळं म्हणजे असं स्केटिंग करू शकतोय. पडत वगैरे काही नाही. तर इथं करून दाखवत होता तो स्केटिंग. नक्की सांगा कसं स्केटिंग करतोय तो. तर असं सकाळची सुरुवात झालेली. तर चहा वगैरे, नाश्ता वगैरे सगळं झालं. तर मी इथे आहे ना कच्च्या टोमॅटोची चटणी करणार होते. तर मस्त असे हे डायरेक्ट शेतातून आणलेले कच्चे टोमॅटो होते. तर मी असं चिरून वगैरे घेऊन घेतले. नंतर मग चिरून घेऊन आहे ना, आमची मम्मी म्हणाली मी तिला आहे ना टोमॅटोचे भरून भाजी करणार होतो. मी म्हटलं नको, तर पुढच्या टायमाला तू कर, मी ह्या टायमाला करते. तर मी आहे ना इथे टोमॅटो वगैरे चिरून घेतलं. नंतर मग आहे ना त्यामध्ये तेल कढईमध्ये तेल गरम करून घेतलं आणि लसूण आणि मिरच्या घालून मस्त असं हे भाजून घेतलं टोमॅटो. टोमॅटो भाजून घेऊन आहे ना 2-3 वेळा वाफ देऊन देऊन अशी ही भाजून घेतलं टोमॅटो. तर इथे हे टोमॅटो भाजूस तर आहे ना, मी इकडे एकीकडे आहे ना आज आहे ना डाळ कोबी अशी डाळ घालून मस्तपैकी हरभरा डाळाची डाळ घालून आहे ना कोबीची भाजी बनवणार होतो. तर त्यासाठी आहे ना मी असे 2 भाग केले कोबीचे आणि असे चिप्स पाडायचे त्यामध्ये किसणीचा एक पॉईंट असतो त्यामध्ये ह्याच्यामध्ये ना असं किसून घेत होते मी. तर नेहमी मला ना अशा टाईपमध्ये हे किसलेलेच आवडते. तर अशा प्रकारे मी ही कोबीज आहे ना पूर्णपणे किसून घेतली बघा. असे किती छान असे बारीक पडते. तर कोबी किसून घेतल्यानंतर मग त्यामध्ये घालण्यासाठी कांदा कांदा, मिरची आणि लसूण असं ठेचून घेतलं. लसणानं सुद्धा आहे ना कोबीच्या भाजीमध्ये खूप छान स्वाद येते. तर इथं टोमॅटो माझं आहे ना भाजून झालेलं ते काढून घेतलं. मला त्या मिरच्यांचा ठसका खूप लागत होता. टोमॅटो भाजताना जे मिरच्या घातल्या होत्या त्याच्यामध्ये आणि त्यात मला जरा बरं बी नव्हतं. त्यामुळं मग ते जास्तच मला हे होत होतं. शिंका येत होत्या भाजी करताना. तर इथे ना मी कोबीची भाजी करण्यासाठी आहे ना कढईमध्ये तेल वगैरे गरम करून घेतल्यानंतर सर्वात पहिला आहे ना हरभऱ्याची डाळ घालून घेतली. हरभरा डाळ घातल्यामुळे ना लवकर शिजते ती भाजीमध्ये. तर हरभरा डाळ घालून घेतली. नंतर मग त्यामध्ये आहे ना जिरं, मोहरी आणि लसूण घालून आहे ना नंतर मग कांदा, मिरची, कढीपत्ता, मीठ वगैरे घालून आहे ना छान असं हे कांदा परतून घेतलं. परतून घेतल्यानंतर नंतर हळद वगैरे घालून घेतली. हळद घातल्यावर त्यामध्ये आहे ना किसलेलं कोबी घालून मस्त असं हे बारीक मीडियम टू हायमध्ये आहे ना छान असं हे कोबी भाजून घ्यायचे. त्यामध्ये अजिबात पाणी वापरायचं नाही भाजी करताना. जर तुम्ही पाणी वापरलं ना तर भाजीला अजिबात चव लागत नाही. त्यामुळे बिना पाण्याची अशी ही कोबीची भाजी करायची. 2 मिनिटं असं हे आहे ना झाकून ठेवायचं आणि परत वाफ काढायची आणि परतायचं बघ आणि परत आहे ना 2 मिनिटं झाकून ठेवायचं आणि परत परतायची. तर अशा प्रकारे आहे ना ही कोबीची भाजी आहे ना वाफ देऊन देऊन अशी भाजून करायची. तरच ती कोबीची भाजी छान लागते खायला. नंतर मी ते आहे ना टोमॅटो चटणी करण्यासाठी ना मिक्सरमध्ये टोमॅटो भाजून घेतले होते. ते पूर्ण गार झाले होते. त्यामध्ये गार केलेले टोमॅटो घालून भाजलेले टोमॅटो घातले. नंतर आहे ना डाळ जरा ठेवली होती ती डाळ घातली, मीठ घातलं आणि त्यामध्ये जिरे घालून आहे ना ओलं खोबरं घालून घेतलं. नंतर मग ते असं हे मिक्सरमध्ये बारीक करून घेतलं. ते मिक्सरमध्ये बारीक करून घेतलं. कढईमध्ये ना तेल गरम करायला ठेवलं होतं. तर तेलामध्ये आहे ना मोहरी आणि बारीक चिरलेला कांदा आणि कढीपत्ता घालून घेतला आणि भाजून घेऊन आहे ना हे मिक्स करून घेतलेलं बारीक करून घेतलेलं टोमॅटो आहे ना त्यामध्ये घालून मस्त असं हे बारीक भाजून घेतलं. ते मस्त असं हे भाजून घेतल्यावर आहे ना त्यामध्ये आपल्याला आवडीनुसार आहे ना शेंगदाण्याचं कूट घालायचं आहे. त्याचं कूट घाला नाही तर आहे ना आबोडधोबड असं हे भाजलेलं शेंगदाणं सुद्धा छान लागतं त्यामध्ये. तर मी ते ना भाजलेलं शेंगदाणं कूट करून ठेवलेलं तेच वापरलं आणि नंतर मग त्यामध्ये कोथिंबीर वगैरे घालून घेतलं आणि मस्त असं हे त्याची बारीक ठेवून एक वाफ घेतली. तर खाण्यासाठी तयार झालं तर आपलं हे तर हे चटणी. तर दुसरीकडे आहे ना माझी ही कोबीची भाजीसुद्धा आहे ना 2-3 वेळा असं हे बारीक ठेवून आहे ना परतून घेतलं होतं मी चटणी करता करता त्यामध्ये. तर ही सुद्धा भाजी खूप छान झाली होती. खायला सुद्धा खूप चवीला लागत होती बिना पाण्याची भाजी असल्यामुळे. तर कोथिंबीर घालून घेतली त्यालासुद्धा आणि मस्तच हे फिरवून घेतलं आणि ती झाकून ठेवलं इथं मी ना. तर इथं आहे ना मी आणि विराट एका ताटामध्ये ना कोबीची भाजी आणि टोमॅटो चटणी गरम गरम चपाती असं हे दोघंजणी जेवत बसलो होतो. मी आणि विराट इथे जेवणासाठी बसलो होतो. तर जेवायला आहे ना मस्तपैकी गरम गरम चपाती आणि कोबीची भाजी डाळ घालून गेलेली चटणी मस्त असं हे जेवून घेतलं दोघंजणी आणि मग आणि दवाखान्यासाठी निघालो. तर दवाखान्यात जाण्यासाठी व्हिडिओ बनवत होतो. तर जाताना तेवढाच व्हिडिओ बनवला थोडा आणि येताना काही बनवला नाही. कारण यूज तर मला खूप अंगात दुखत होतं आणि दवाखान्यात जाऊन आल्यामुळे खूप त्रास होत होता. त्यामुळे काही बनवलं नाही. तर येऊन गोळ्या खाऊन झोपून टाकलो. तर संध्याकाळी उठल्यावर आहे ना ही फ्रोझन फ्रेंच फ्राय बनवून ठेवले घरात. तर मिनी ब्लॉग आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करा.